पश्चिम आशियामधला संघर्ष 7व्या दिवशीही सुरू आहे. इराण आणि इस्रायल अमेरिकेचे क्षेपणास्त्र परस्परांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. बहारीनही इराणनं आपली राजधानी मनामातल्या एका हॉटेल आणि 2 निवासी इमारतींवर क्षेपणास्त्र डागल्याचं म्हटलंय. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई संरक्षण प्रणालीनं इराणची 7 पैकी 6 क्षेपणास्त्र भेदल्याचं म्हटलं आहे. इस्रायलनं बैरूत इथे हिजबुल्लाचा कमांडर झेद अली जुम्मा याला ठार केलं. जुम्मा हा लेबनॉनमधून इस्रायलवर हजारो रॉकेट क्षेपणास्त्र सोडण्यास जबाबदार होता, असं इस्रायलनं म्हटलं आहे. तत्पूर्वी इस्रायलनं हमासचा कमांडर वासिम अतल्ला अली याला त्रिपोली इथे ठार केलं. तो लेबनॉन इथे लष्करी प्रशिक्षण देत होता. इराणकडून कतारवर होत असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटननं आणखी 4 टायफून फायटर जेटच्या तैनातीची घोषणा केली. इराणचे 60% क्षेपणास्त्र लॉन्चर नष्ट केल्याचं इस्रायलनं म्हटलंय. दरम्यान हिंद महासागरात श्रीलंकेवर इराणची युद्धनौका बुडवल्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील, असा इशारा इराणनं दिलाय. मंगळवारी रात्री अमेरिकी नौदलानं केलेल्या कारवाईत इराणचे 87 खलाशी ठार झाले होते.